ही झोपडी पहा. या झोपडीत राहणाऱ्या महिलेला तब्बल 83,000 रुपयांचं लाईट बिल आलंय. त्यामुळे चर्चा होतीये की या झोपडीत नेमकं असं काय सुरू होतं. या झोपडीत राहणाऱ्या महिलेने विजेसाठी कनेक्शन घेतलं. नंतर या झोपडीत एक पंखा, बल्ब आणि कामापुरती वीज वापरली जात होती. पण यानंतर लाईट बिल आलं ते पाहून झोपडीत राहणारे अचंबित झाले. शेजारी पाजारी ही चर्चा सुरू झाली की या झोपडीत एवढं लाईट बिल येण्यासारखं आहे तरी काय. त्याचं उत्तर जाणून घेण्यासाठी लोक महावितरणच्या कार्यालयात गेले, मात्र तिथे अधिकाऱ्यांनी उलट बिल भरा असं सांगितलं. हा प्रकार घडला आहे धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात. लौकी शिवारात 70 वर्षीय वृद्ध महिला आपला मुलगा, सून आणि नातवंडांसह या झोपडीत राहते. त्यांच्या आसपास राहणारे लोकही गरीब आणि सामान्यच आहेत. घरात वीज असावी म्हणून त्यांनी महावितरणकडून कनेक्शन घेतलं. जितेंद्र भिल यांनी त्यांची आई इंदुबाई भिल यांच्या नावे मीटर बसवलं. जितेंद्र भिल हे रोजंदारीने कामाला जातात. झोपडीत राहणारे हे कुटुंब लाईट बिल जास्त येऊ नये म्हणून फक्त एक पंखा, बल्ब आणि मोबाईलचं चार्जिंग एवढंच ते वापर करत होते. तरीही त्यांना महावितरणकडून तब्बल 82,100 रुपयांचं बिल आलं. गेल्या महिन्याभरापासून महामंडळाकडे तक्रार दाखल केल्यानंतर सुधारणा करण्याऐवजी जुलै महिन्यात 1,160 रुपये बिल जोडून 83,260 रुपयांचं वीज बिल पाठवण्याचा नवा पराक्रम महावितरणकडून करण्यात आला. त्याविरोधात लेखी तक्रार देण्यात आलेली आहे. मात्र या प्रकारामुळे कुटुंबाला जोरदार शॉक बसलाय. वीज मंडळाच्या गलथान कारभारावर कोणाचंही नियंत्रण नसल्यामुळे हे पुन्हा एकदा दिसून येत आहे. जितेंद्र भिल यांनी महामंडळाच्या कार्यालयाशी संपर्क साधला. घरात एक लाईट, एक पंख्याशिवाय काहीही नसल्याचं सांगितलं. महामंडळाच्या कर्मचाऱ्याने त्यांच्याकडून वीज बिल हिसकावून घेतलं. एक अर्ज करा आणि चालते व्हा असं म्हणून हाकलून दिलं असा आरोपही भिल कुटुंबियांनी केला आहे. याविषयी इतर ग्रामस्थ देखील या भिल कुटुंबियांच्या मदतीला आले असून